नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेत असलं पाहिजे. स्वागत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मंडळी. आणि हा ब्लॉग खूप खास बनणार आहे कारण आपण चाललोय आपल्या जन्मभूमीमध्ये, कोकणामध्ये चाललोय मंडळी. मे महिना आहे आणि लग्नाचं सीझन आहे, पूजा वगैरे आहेत, नवस आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी. त्यासाठी हा ब्लॉग बनवतोय. आता मी थोड्या वेळात निघणार आहे गावी जायला, जेवल, त्यानंतर मी निघेल घाटकोपरला जाईल आणि घाटकोपरवरून ट्रॅव्हल्स पकडून आपल्या गावी सकाळपर्यंत पोहोचेल. तर संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मंडळी. बघायचं असलं तर बघा, नसेल बघायचं तर स्किप करा, इंट्रो पुढे बघा. खूप साऱ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, सगळ्या परंपरा मी दाखवत असतो व्हिडिओमध्ये. ह्या वर्षीच्या सुद्धा दाखवणार आहे. सो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओजना, कमेंट्स करत जा कसा वाटला ब्लॉग किंवा तर म्हणजे फायनली निघालो घरातून. आता फटाफट जातो घाटकोपरला आणि मग तिथून ट्रॅव्हल्समध्ये बसतो, मग तुम्हाला दाखवतो. चल. तर मंडळी सकाळी 5 वाजता गाडी आली गावामध्ये आणि खूप झोप आली होती, अंधार सुद्धा होता. मग झोपून घेतलं, बोललो नमस्काराला जायचं आहे तर झोपून घेतो. झोप काय भेटली नाही गाडीमध्ये, त्यामुळे झोपून घेतलं. आता उठलोय, ब्रश करतो, आंघोळ करतो आणि खाली जातो मंदिरामध्ये. नवस द्यायचा आहे काकांचा, सो ते देऊन परत वरती येऊ. ठीक आहे. सो तोच आहे आजचा शेड्यूल, तेच आहे. आज नवस द्यायचा आहे फक्त, बाकी काय नाही. आता घराच्या मागे आहे मी, घराच्या पुढे थोडीशी साफसफाई झाली. पूजा आहे आमची 16 तारखेला, त्यामुळे साफसफाई झाली. तर मी घराच्या मागे आलो आहे ब्रश करत करत. आणि ही भाजी आहे आमच्या आजीने लावले. हा आमचा वाडा आहे, जुना होता वाडा. एक खाली आहे, एक इथे होता हा बाजूला घराच्या. हे परडं होतं ते पण एक आपलेच आहे. ते सगळे, ते एक आंब्याचं झाड आहे, दिसत आहे का तुम्हाला? ह्याच्या मागे, या चाफ्याच्या मागे, हे समोर हे आंब्याचं झाड आहे. इथे छोटे छोटे आंब्याची लावलेली आहेत. हे एक चाफ्याचं झाड आहे. हा आपल्याच पडद्यात आहे सगळे. हे आपली लाकडाची कोपी म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात आय डोंट नो. ह्या वॉशरूम आहे आपला. हे आपलं घर, इथून सुरू होतं त्या टोकापर्यंत 5. काय बाय, कसा आहेस? बस एकदम मजेत. हा म्हणजे हा माझा एकदम खास भाव आहे, गुजरातवरनं आलाय खास उद्यासाठी. आणि हा एक, ह्याला तर तुम्ही बघितला असाल मागच्या व्लॉगमध्ये. कार्यकर्ता, हा सगळ्यात मोठा मेन कार्यकर्ता हाच आहे, कामवाला दीपक शेठ. पण तो खाली ठेवला होता, तो कुठे आहे मग? कुठला? सुजल लाकडा आपला आहे गावठी तो बॉय बघ. नजारा तर काय यार, भारी यार माहोल. मे महिन्यामध्ये एकदम पावसाळ्याचं वातावरण झालंय. असं दोघांचा जाऊ दे. निवदाची तयारी जोरदार आहे, जोरदार आहे काकांच्या निवदाची. अर्धे गुजरात वरून आलेत, अर्धे मुंबई वरून आलेत. याचा गणेशला दाखव, तो पण गणेश आता डेंजर आहे. गणाला घेतलाय पहिलाच. त्याचा पण निवड आहे आज. मग अरे ये माझ्या चल. तुला नेलं कोणी? हा फायनली पोहोचलो बाबा, चालत चालत चालत. हा कोंबडा घेण्यासाठी. काय घ्यायचं? कोंबडा नाही, तलंग घेण्यासाठी. ते लोक मंदिरात गेलेत, आम्ही तळ्याच्या वाडीवर आलोय चालत. 15-20 मिनिटं चालत राहिलो, फायनली पोहोचलोय. तलंग घेतो इथून. कोंबडा आपला मंदिरात पोहोचलेला आहे आणि आपला नवीन मित्र भेटलाय, मैत्रीण, सॉरी बाबा. ये. एक डॉग पण होता रे, तो कुठं गेला काय माहिती. आहेत का कोण? का नेऊ म्हशी सोडून? तर एवढा सकाळ, एवढं 10 वाजायला आले, झोपतील कसे? कुठे टोपली आपली? मागच्या साईडला सुजल दादाची गुरु. जा बघ. इथं नाही. हो पुढं. इथं नाही.
म्हशी सगळ्या विकलेल्या म्हशी आहेत 2. चलो नीट हात घाल पहिला आतमध्ये. हात घाल आतमध्ये. मग हात घालून पाय पकडून काढ. बांधलाय का काय? बांधला नसेल तर असं हात धरून हा बांधलेला आहे आरामशीर. हा पाय धरायचे पाय. माझ्या अंडर ट्रेनिंग केली त्यांनी. दाबू नको निघन बाहेर सगळं. नाही दाबत. चलो चलो तर मंडळी फायनली पाणी आमचे तलंग घेतले आणि आता आम्ही जातोय. इथं आम्हाला कोण भेटला नाही पण आम्हाला माहित होतं तिकडे ठेवलंय टोपली खाली. आम्ही उचलली आणि चाललोय आता. तिकडे उशीर होते. सुजय दादा भेटला नाही. ठीक आहे त्याला समजेल आम्ही नेलाय म्हणून. बाकी गावाला एकदम वातावरण भारी आहे. अवकाळी पाऊस पडलाय मे महिन्यामध्ये त्यामुळे वातावरण एकदम सध्या तरी थंड आहे. बाकी दुपारचं माहीत नाही किती गरमी होते काय होते पण बघूया. आता आलोय तर गरमी आणि पाऊस काय फरक पडतोय. आलोय तर मजा करायची पार. ठीक आहे. हो दीपक अरे चल या का नजारे बघा तुम्ही. हा आमचा सॉरी इंदिरा आत्याचा वाडा आहे. थोडासा जुना झाला आहे पण खूप छान आहे. आम्ही पहिले लहानपणी इथं यायचो. लहानपणापासून यायचं. इथे गवत वगैरे असायचं मस्त मोठं मोठं छाती एवढं. आता काय नाही सध्या शेती बंद आहे लोकांची. काय करणार. तरवा लावून सगळं जाळून टाकलं आहे. हा असं सगळे विषय आहेत. त्यामुळे कोणतरी आपल्याला बघतंय ते मी तुम्हाला दाखवतो. ते बघा समवन इज वॉचिंग अस. आमचे तलांग आहे. ठीक आहे. भारी आहे. दीपक भाई केम छो. तलंग भेटले आमची. आता आम्ही जातोय घेऊन मंदिरामध्ये. तिथं कोंबडा वाट बघतोय. कोंबडा वाट बघतो. हा मग कुठे? हा माझा एक भाव दीपक शेठ बडोद्यावरनं आलाय आणि तो गणेश शेठ तो पण बडोद्यावरनं आलाय. अर्ध्यापेक्षा जास्त आमची फॅमिली बडोद्याला आहे. अर्धी मुंबईला आहे. बस गावी जास्त कोण आहे नाही. लाईक करायची. हा त्यामुळे बडोद्यावरनं 12 किती तास प्रवास केला. 12 तास प्रवास करून नवसाला आलेत. पूजेला आलेत असं आहे. आणि काय काय लोक मुंबईमध्ये राहून येत नाहीत तर त्यांना काय आपल्याला काय करायचंय. पडलं नाही. हा आपण आपलं बघायचं. आपल्या परंपरा चालू ठेवायच्या. पर्यंत चालत आले ते हा. आम्ही करतोय. आमच्या परंपरा आम्ही चालू ठेवणार. बरोबर का नाही. बाकी देवाला माहीत. भात शिजतो आमचा. भात शिजायला ठेवलाय पहिला. कोंबडा आपला रेडी आता मस्तपैकी भाजून. नाव त्यांचा पुकार जरा बाबा. कोणी केलं तर ते दिसलं पाहिजे. चेहरा दिसला पाहिजे. टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये आला पाहिजे का हा फोन करीत जा म्हणजे मी 8 दिवस थांबतो. हो हा तुम्ही ते खांडा दोस्त हे घ्या. आणि मी आणतो. हे घ्या. द्या द्या. ते खांडा नाही. आणि ते चिमणी. रख. थांबा जरा. होतंय का नाही कालवण. किती बाकी. 5 मिनिटात तुमच्या रसात तयार. तयार. कारागीर कुठले आहेत. बरोबर. झाला सांगितलं ठेवा. मग मीठ लागलं नाही. बडोद्यावरनं कारागीर आलेत मंडळी. काय रस्ता आहे. टॉप झालाय. टॉप एक नंबर. आपण चांगला आहे. कालवण एकदम झणझणीत झालंय. एक निवत खाल्ला गाण्या व्हायचा. तिखट झाला एकदम. गळ्यातून पाणी यायला लागलं. दीपक बाईचा निवत तयार होतोय आणि यांचा आहे. अजून 2 बाकी आहेत. हा झाला का काढ. राहून द्या 2 मिनिटं राहून द्या.
तिखट कालवण रेडी आहे, भात पण रेडी आहे. भात हे बिर्याणी बिर्याणी नाही ती. कार्यकर्ता नाही. कार्यकर्ता हा इथे 2 जण कार्यकर्ते उभे आहेत. तर मंडळी निवद तयार झालाय, दुसऱ्यांचा आहे. आपल्याला आलाय आपल्या वाट्याचा, आपण खातोय तो. एकदम भारी पद्धती. निवद आहे आमच्या बनवलेला, आमच्या देऊळवरनं बनवलाय. एक नंबर निवद आहे. असा तुम्हाला कुठल्या गावात भेटणार नाही. आम्ही बडोद्याहून आलोय. हे दोघं मुंबईचे आहे. मुंबई शूटिंग चालते. हा आता चाललोय कुठं आपण? मी फौजदार आहे. दगड बघ खाली पडशील. भांडी धुवायला चाललेत मंडळी, निवड झालाय. आता भांडी धुवायला चाललेत. पाणी बघू भेटतंय का कुठे. माझ्या मागे या सगळ्यांनी, नाही तर पत्राने साफ करू. मंडल्या वाड्यातली राखण आहे. हा नवस झाला परत दुसरा आमचा. भावकी आमची फौजदार आहे. संपला आता जस्ट. वरती आता पांजी पिंजी आहे, पण काय करायचं, कोण झालं. शूटिंग पण कर, बंद कर. शूटिंगच्या नादात खाली बघत नाही. हा पाणी कुठे? चल पाणी पुढं 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 तिथं तिथं. अरे तिथं जाय सांगितलंय. नाही पडणार इथून कसं आहे बघ पाणी. मला खालचं काय दिसत नाही. तू पडशील मला पाडशील. धीरे धीरे या, धीरे धीरे. आज गेले धीरे. मोठ्या पाण्यात गेलं पाणी. हा? अरे परत त्याची उपडी घाल ना. असे कसंच होतो. सुकून कर, पुढे सुकून दे. ही पदरात आमची आहे. पदरात बैगन पदरात तुमची आहे. मग हे तुझ्या हातात येते काय? झाल. हा टाळ आहे. काय लेका भांडी धुतायत मस्त पैकी मंदिरातली. आपल्या निवद करून झालाय. आता आपला हा बोटी चालवतोय. मासा पकडतोय. थोडस पाणी नदीत कुठं कुठं तरी. पाण्यात काढ. हा